हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. मीरा वेदाशी फोनवर बोलत असते, तेवढ्यात मंजिरी येते. तेव्हा मीरा बोलते की वेदा, मी तुला नंतर फोन करू का? बाबांना कर ना तू फोन, बाबा बोलतील तुझ्याशी. तेवढ्यात मीरा फोन ठेवते. तेव्हा मंजिरी बोलते की काय गं, फोन का ठेवलास? मी आली म्हणून इतकी घाबरतेस, मला इतकं महत्त्व देतेस? तेव्हा मीरा बोलते की काय काम आहे ते सांग आधी, कशाला आलीस? तेव्हा मंजिरी बोलते की काय काम आहे हे तुला पण चांगलं माहिती आहे. खरं तर मी पोलीस स्टेशनलाच जाणार होती, पण म्हटलं की कशाला उगाच रामपुरेंच्या घरची बदनामी, कारण की रामपुरेंच्या घरची सून चोरी करणारच ना, तिच्या रक्तातच येते. तेव्हा मीरा ओरडते मंजिरी. तेवढ्यात अंबिका तिथे येते. तेव्हा मंजिरी बोलते की अरे वा, आलीस तू. तेव्हा मंजिरी अंबिकाजवळ जाते आणि बोलते की खरं सांग मीरा, मला हा सगळा प्लॅन हिचा होता ना? तेव्हा मंजिरी जोरजोरात हसते आणि बोलते की मला सांगा, तुम्ही त्या पेटीत काहीतरी शोधायला गेला होतात ना? काय बरं माझं खरं रूप? तेव्हा मंजिरी बोलते की सापडलं नाही ना? अरे रे रे. तेव्हा मीरा बोलते की मंजिरी, तुला वाटत असेल तुझ्या या मायाव्या जादूने तू सगळ्यांवर राज्य करू शकशील, तर लक्षात ठेव, मायाजाळ हे फक्त तात्पुरतं असतं. ते फक्त डोळ्यांना फसवू शकतं. या सृष्टीत फक्त एकच शक्ती, ती जी जी कधीच कमी पडत नाही, जी कधीच हरत नाही, ती म्हणजे श्रद्धा. आणि त्या श्रद्धेतून जागी होणारी देवी आईची शक्ती. आणि ती शक्ती वेळ पडल्यावर पूर्ण जग हलवण्याची ताकद ठेवते. तुला आता वाटत असेल ना की सगळ्यात शक्तिशाली तूच आहेस, तर लक्षात ठेव, तर तुझे हे मायावी धंदे फार काळ टिकणार नाही आहेत मंजिरी. तेव्हा मंजिरी हसते आणि बोलते की टिकणार नाहीत. तेव्हा मंजिरी बोलते की 300 वर्ष टिकलेत मीरा, 300 वर्ष. तेव्हा मंजिरी दोघींकडे बघते आणि हसायला लागते आणि बोलते की अगं, दोघींचे चेहरा बघा एकदा आरशात जाऊन, किती घाबरलायत तुम्ही. तेव्हा मंजिरी मीराकडे बघते आणि बोलते की पण घाबरू नको हं, मी काही हिच्यासारखी भूत वगैरे नाही आहे. मी साधी सरळ बाई आहे दिसायला तरी. फक्त माझ्या कामाच्या आड कोणी आलं ना, मग मी त्याला सोडत नाही. आणि म्हणूनच मी तुम्हा दोघींना सोडणार नाही आहे. तेव्हा मीरा बोलते की बघ, अशी स्वप्न बघ मंजिरी, कारण तू आमचं काही करू शकत नाही. तेव्हा मंजिरी बोलते की असं वाटतं तुम्हाला? खरंच? पण एक गोष्ट नक्की मीरा, मी तुला असंच मारणार नाही आहे. ज्या नात्यांवर तुला खूप गर्व आहे, विश्वास आहे, अगदी एक एक करून तुझ्या हातातून निसटू लागतील आणि तू काहीच करू शकणार नाही. एकटी पडशील तू. आणि या सगळ्याची सुरुवात अथर्वपासून होणार आहे. तो तुझ्या आयुष्यातून निघून जाईल आणि तू तू स्वतःला समजवत राहशील की मीरा, हे फक्त स्वप्न आहे, हे फक्त स्वप्न आहे. आणि जेव्हा माझं स्वप्न तुझं वास्तव होईल, तोपर्यंत खूप उशीर झाला असेल मीरा. आणि ज्या दिवशी तू एकटी पडशील, त्या दिवशी मी येईल तुला संपवायला. आणि तो दिवस फार लांब नाही आहे. मंजिरी तिथून निघून जाते. मीरा थोडी हतबल होते. तेव्हा अंबिका तिच्या जवळ जाते आणि मी बोलते की मीरा, ही मंजिरी जाणून बुजून आपल्याला घाबरवते. आपण तिच्या या घाबरवण्याला बळी पडायचं नाही अगं. तू अजिबात घाबरू नको. तुझ्या जवळची तुझी माणसं कधीच तुझ्यापासून दुरावणार नाही आहेत. आणि अथर्व तर नाहीच नाही. मीरा, एवढ्या संकटांवर तुम्ही मात करून इथवर तुमचं नातं आणलं आहे. आणि ते असं कोणाच्या तरी धमकीने तुटणार नाही अगं. आणि अथर्वचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. खरं प्रेम इतकं कमकुवत नसतं की कुणाच्या पोकळ धमकीने तुटेल. अथर्व फक्त तुझेच मीरा. इकडे दुसऱ्या दिवशी नर्मदा मायाकडे येते आणि बोलते की माया, काय चाललंय तुझं? मंजिरीने मला बाहेर काढल्यानंतर ती तुझ्याशी काय बोलली आणि कुठे गेली होतीस तू इतक्या वेळ? तेव्हा नर्मदा तिला जाब विचारत असते. तेव्हा माया बोलते की काम डाऊन, जरा शांत व्हा. तेव्हा नर्मदा बोलते की हे बघ माया, एक गोष्ट लक्षात ठेव, मंजिरीने तुला काय सांगितलं ते मला माहीत नाही, पण जर तू टीम बदलायचा प्रयत्न केलास ना, तर मंजिरी जे तुझ्यासोबत करणार नाही ना, ते मी करू शकते, कळलं? आणि नर्मदा तिथून निघून जाते. इकडे मंजिरी कालकायाला भेटायला येते. तेव्हा कालकाया तिला सांगत असतो की या मनुष्य जगात प्रेम करणं सारखं हेच का घडत असतं? तुला मला काम द्यायचंच असेल तर कोणाची तरी हत्या करण्याचं काम दे, कोणाचं तरी रक्त शोषून घेण्याचं काम दे. हे काय प्रणय प्रणय प्रणय? तेव्हा मंजिरी बोलते की मनुष्याचं हे जग आहे ना, खूप विचित्र आहे. इथे वापरलं जाणारं सगळ्यात मोठं हत्यार म्हणजे प्रेम. इथे लोक प्रेमानेच सुखी होतात आणि प्रेमानेच दुःखी. प्रेमच त्यांना आयुष्य देतं आणि त्यांच्या मरण्याचं कारण. इथले लोक मरतात ते तलवारीने नाही, तर अधुऱ्या प्रेमाने, विश्वासघाताने. प्रेम ही फक्त एक भावना नाही आहे, ती एक अशी शक्ती आहे
जी माणसाला देवही बनवू शकते आणि राक्षसही. तेव्हा कालकाया बोलतो की हे सगळं मला करायला जमेल का? तेव्हा मंजिरी बोलते की हो, का नाही जमणार, तू चांगलं काम करतोयस कालकाया, पण फक्त तुझी तारेवरची कसरत थोडी अवघड होणार आहे, कारण मायाला हळूहळू असं वाटलं पाहिजे की तू तिच्याकडे आकर्षित होत आहे आणि तिला हेही जाणवलं पाहिजे की तू एकदम तिच्यावर विश्वास ठेवत नाही आहेस, कारण असं जर का झालं नाही तर तिला तुझ्यावर संशय येईल, कारण खरा अथर्व मायावर लगेच विश्वास ठेवणार नाही. तेव्हा कालकाया बोलतो की ठीक आहे. तेव्हा मंजिरी बोलते की मला माहिती आहे थोडं अवघड आहे, कारण आपलं कार्य थोडं अवघड आहे, कारण थोड्याच वेळात अथर्व घरी येईल आणि माया त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे तयार राहा. इकडे मीरा किचनमध्ये जेवण बनवत असते, पण तिला सारखं तिच्यासोबत आणि अंबिकासोबत जे घडलं पेटी उघडत असताना ते सगळं तिला आठवतं. तेव्हा मीरा मनात बोलते की माझ्या स्वप्नात दिसणारी ती गुहा, ते काळोख कुठे असेल? वेदा आजारी होती तेव्हा तिलाही स्वप्नात तीच गुहा दिसली होती. मंजिरीला मी बऱ्याचदा आउट हाऊसकडे जाताना बघितलंय. अंबिकाताईसुद्धा त्या दिवशी आउट हाऊसपर्यंत जाऊन आली. ती गुहा आउट हाऊसमध्ये, तिकडे खरंच वेगळं जग असेल का? आणि मंजिरी त्या जगाचा भाग असेल का? आणि हे जर सगळं खरं असेल तर ती घरात इतकी नॉर्मल कशी वागू शकते? इकडे माया किचनमध्ये मीराला बघते आणि बोलते की मनात बोलते की हिला असं वाटतं की अथर्व अजून हिचाच आहे, पण तो स्लोली माझ्याकडे वळणार आहे आणि मी त्याला वळवणार आहे. तेव्हा मीरा बोलते की माया, तुला वेदाच्या बाबांनी सांगितलं आहे ना की तू किचनमध्ये पाय नाही ठेवायचा. तेव्हा माया बोलते की मीरा, तुला खरंच असं वाटतं का गं अथर्वला या सगळ्या गोष्टींसाठी टाईम आहे? कन्सिडरली तू जो काही गोंधळ घातला आहेस, जे काही टेन्शन देते त्याला, तुला खरंच वाटतं या सगळ्या गोष्टींसाठी त्याच्याकडे वेळ आहे? स्ट्रेंज ना, म्हणजे मला प्रश्न पडतो की तू का अथर्वशी लग्न केलं असेल? त्याचं आयुष्य डिस्ट्रॉय केलं आहे तू, त्याचं डोकं फिरवून ठेवलं आहेस तू, त्याचा चेहरा पाहिला आहेस का तू, किती डिप्रेस्ड झाला आहे तो. असं वाटतं ना कोणत्याही क्षणाला त्याचं मेंटल ब्रेकडाऊन होईल. मीरा, तुझं हे स्वप्न, मोठ्या घरची सून होण्याचं ॲम्बिशन अथर्वला किती महागात पडलं आहे हे दिसतंय ना तुला? मला खरंच सांग मीरा, हा तुझा आणि तुझ्या बाबाचा प्लॅन नाही आहे ना मंजिरी मॅडमचा रिव्हेंज घेण्याचा? तेव्हा मीरा ओरडते आणि बोलते की बस माया, तू खूप जास्त बोलतेस हं. माझ्या आयुष्यामध्ये बोलायचा तुला काहीही अधिकार नाही आहे, आणि असंही मला तुझ्याशी बोलण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. आम्हा दोघांच्या आयुष्यामध्ये बोलण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला कोणत्याही क्षणी जेलमध्ये पाठवू शकते, त्यामुळे इथून निघून जायचं. माया हसते आणि बघू बोलून निघून जाते. तेव्हा मीरा विचारात पडते की माझ्यामुळे खरंच वेदाच्या बाबांना त्रास होत असेल का? इकडे माया बाहेर रात्रीच्या अंगणात अथर्वची वाट बघत असते. तेवढ्या तिथे मंजिरी येते. तेव्हा माया थोडी घाबरते. तेव्हा मंजिरी बोलते की माया, मी सांगितलं होतं त्याचा विचार केलास का? पाऊल उचललं का? तेव्हा माया बोलते हो आहे, माझ्याकडे एक प्लॅन आहे. तेव्हा मंजिरी बोलते की ठीक आहे, कर ना प्लॅन, पण नाही म्हणजे तुला सांगावं असं वाटलं तरच सांग. तेव्हा मंजिरी बोलते की हे बघ, या घरात मीच तुला चांगलं ओळखते आणि तुझ्या भल्याचा विचार करते, कारण की मला माहिती आहे ना तू कशी आहे, काय आहे ते. तेव्हा माया बोलते की हो, सांगण्यासारखं असेल तर सांगेल हं, मी अथर्वची वाट बघते. तेव्हा मंजिरी बोलते ठीक आहे, चालू दे हं. तेव्हा काल काय तिकडनं गुपचूप बघत असतो. मंजिरी त्याला खुणवते. तेवढ्यात अथर्व येतो. अथर्व आल्यावर अथर्व गाडीतनं उतरतो. माया त्याची वाटच बघत असते. अथर्व घरात जायला लागतो. तेवढ्यात माया त्याच्या जवळ येते आणि बोलते की अथर्व, कसा आहेस? तेव्हा अथर्व बोलतो की काय? तेव्हा माया बोलते की अरे, तुला बोलायचं आहे ना माझ्याशी? तेव्हा अथर्व बोलतो की वेड लागले का तुला? आणि अथर्व तिथून चालला जातो. तेव्हा काल काय बघतच असतो की अथर्व घरात जातो येते. तेव्हा माया इकडे बोलते की किती वियर्ड आहे हा, सकाळी काय बोलतो ना आता वेगळं बोलतोय. तेवढ्यात काल काय मायाजवळ येते. मायाजवळ येतो. तेव्हा काल काय मायाला बोलतो की तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना? तेव्हा माया विचारात पडते आणि बोलतो की तू आत्ता बोलला ना तुला माझ्याशी काही बोलायचं नाही आहे. मग अचानक तेव्हा काल काय बोलतं की ते ऑफिसवरून आल्यानंतर मला 5 मिनटं लागतात फ्रेश व्हायला. मग मला आठवलं की तुला माझ्याशी मीराबद्दल काहीतरी बोलायचं होतं. तेवढ्यात अजित माया आणि अथर्वला बोलताना बघतो. तेव्हा अजित आवाज येतो की माया, आणि त्यांच्याजवळ येऊन बोलतो की इथे काय करतेस तू? चल आत चल. तेव्हा माया बोलते तू जा, मी आले. तेव्हा अजित बोलतो की तू जा, मी आले म्हणजे काय? मी कोण आहे? मी नवरा आहे तुझा, मी सांगणार, तू आत चल. तेव्हा अजित मायाचा हात पकडतो, पण माया त्याचा हात धुडकावून लावते. तेव्हा माया बोलते सांगितलं ना, आत चल, मी आले. तेव्हा अजित बोलतो की ठीक आहे, याच्यासमोर नको, तू ये आत, मी बघतो तुला. तेव्हा अजित चालला जातो. तेव्हा काल काय बोलतो की माया लवकर सांग, तुला काय सांगायचं आहे, लवकर सांग, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. तेव्हा माया बोलते की हो अथर्व, आपल्या घरात जे काही घडतं आहे ना, तो सगळा मीराचा प्लॅन आहे. तेव्हा काल काय बोलतो की काय? तेवढं तिथे अंबिका येते.
तेव्हा इकडे माया सांगत असते की अरे हो, तिचा असा प्लॅन आहे की तिला, मला आणि तुझ्या आईला जेलमध्ये टाकायचं आहे. अंबिका हे सगळं ऐकत असते. तेव्हा माया बोलते हो, आणि या सगळ्यामध्ये मीराचा बाप इन्वॉल्ड आहे. तेव्हा कालकाया मायाकडे बघतो आणि अचानकच तिचा हात पकडतो. तेव्हा अंबिका बोलते की अथर्व या मायाशी काय बोलत असतील. तेव्हा कालकाया बोलतो की तुझ्याकडे प्रूफ काय. तेव्हा माया थोडी घाबरते आणि बोलते की प्रूफ हेच आहे की आता तुझ्या अवतीभोवती जे काही घडतं आहे ना, हाच प्रूफ आहे. मायाला तर कालकायाने हात पकडला तेव्हा तिला असं वाटतं की अथर्वने हात पकडला, त्याच्यामुळे ती एकदमच होरपळून जाते, एकदम खुश होते आणि तिथून चालली जाते. तेव्हा इकडे कालकायालाही हसायला येतं. तेव्हा अंबिका बोलते की ह्या मायाचं जे काही सुरू आहे ना, ते काहीतरी भलतंच सुरू आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.